एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 जण बिनविरोध निवडून आलेले असताना त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळपास 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. अनेक वॉर्डांमध्ये ज्या ठिकाणी उमेदवारांची कामं चांगली असतात त्यांच्यासमोर आपला निभाव लागणं कठीण आहे असं उमेदवारांना वाटतं आणि त्यामुळे ते माघार घेतात आणि म्हणून बिनविरोध निवडून येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. आणि कल्याण डोंबिवली देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही व्यूहरचना आहे त्या माध्यमातून देखील तिकडेही बिनविरोध झाले. तिकडे भारतीय जनता पक्षाचे देखील बिनविरोध झाले. अनेक ठिकाणी हे बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी आहे. आणि काही लोक म्हणतात हे बिनविरोध हे काय नवीन फॉर्म हे, तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर, त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते. त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते. पराभवाची भूमिका भीती वगैरे ठीक आहे, परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते, विश्वास असावा लागतो. आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्वश्रुत आहे. त्या वॉर्डामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे, जनता कोणाच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे, बिनविरोध होण्याची संख्या जी जास्त आहे ती वाढते. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.